नमस्कार मंडळी. तसं तर बाहेरचं खाणं बंदच आहे, कधीतरी खाल्लं जातं आणि त्यातल्या त्यात पिल्लूला पाणीपुरी खूप आवडते. म्हटलं चला घरीच बनवूया आणि त्यातल्या त्यात मी डीमार्टला गेले होते तेव्हा त्या गव्हाच्या पुऱ्या घेऊन आले होते. ते फक्त तळायचे असतात. तर ते चिंचेचं आणि गुळाचं गोड पाणी जे होतं तयार करून घेतलं. पातेल्यामध्ये टाकायचं, थोडंसं वितळून घ्यायचं, गाळून घ्यायचं, 2-3 वेळेस असं करायचं. मस्त छान गोड पाणी तयार होतं. त्यानंतर इथं तिखट पाणी, ही पुदिना, कोथिंबीर, त्यानंतर लसूण, हिरवी मिरची, अद्रक घेतलेला आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. तोच मसाला, बटाटे उकडून घेतले तर त्यामध्ये पण थोडंसं टाकायचं म्हणजे टेस्ट छान येते. त्यानंतर त्यामध्ये पाणीपुरी मसाला टाकला, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि गोड पाण्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे. आणि त्यानंतर इथं जो आपलं आलूचं चाट होता बनवण्यासाठी, तर त्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट, हळद, मीठ टाकून घेतलं, छान मिक्स करून घेतलं. आणि त्यानंतर इथं ज्या पुऱ्या आणलेल्या होत्या मस्त छान तळून घेतल्या आणि मस्त इथं पाणीपुरी तयार झालेली आहे. कांदा कट करून घेतला, शेव पण होती ती पण घेतली आणि मस्त पोटभर घरी बनवलेली खाता येते, मनही भरतं आणि पोटही भरतं. तर कशी वाटली?